काशीखंड अध्याय दुसरा कथासार विंद वर्णन देवर्षी विंद संवाद विंद पर्वताचा अहंकार। देवर्षी नारद मुनी पुढे गेल्यानंतर त्यांना विंद पर्वत दिसला। हा पर्वत पाहताच नारद मुनींना आनंद झाला। तेथील वनश्रीचे सौंदर्य पाहून ते भारावून गेले। सर्वत्र सुंदर वृक्ष, सुवासिक पुष्पे, गोड फळे, अनेक पशुपक्षी होते। ते सर्व काही पाहून नारद मुनीचे डोळे दिपून गेले। स्वर्गाप्रमाणे दिव्य सौंदर्य आपल्याला पृथ्वीवर पाहण्यास मिळाले, त्यामुळे देवर्षी आनंदात होते। नारायण नारायण जय गोविंद हरे, नारायण नारायण जय गोपाल हरे, असा भगवंताचा जय जयकार करत ते विंद पर्वतातून भ्रमंती करत होते। देवर्षींना बघताच विंद पर्वत मनुष्य रूपाने त्यांच्यासमोर आला व त्याचे स्वागत करून म्हणाला, आज माझे भाग्य थोर असल्यामुळे आपले दर्शन घडले। आपण सर्व देवदेवतांचे मार्गदर्शक आहात। आपल्या युक्तीमुळे अनेक वेळा देव संकटातून वाचले आहेत। मी धराधर व आपण योगेश्वर आहात। आपल्या दर्शनामुळे माझे पुण्य फळास आले। तुम्ही सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन करा, असे म्हणून त्याने देवर्षींना श्रीफळ अर्पण केले। विंद पर्वताचे हे बोलणे ऐकून देवर्षी शांतपणे बसले। त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली। नारदाची खिन्नता पाहून विंद पर्वताने त्यांना विचारले की, हे देवर्षी, आपण उदास का झालात? माझ्या हातून काही अपराध झाला का? नारद मुनी म्हणाले, तू आता जे काही स्वतःबद्दल बोललास ते असत्य आहे। तू स्वतःला धराधर म्हणावतोस, हे योग्य नाही। हा तुझा गोड गैरसमज आहे। मेरू पर्वत हा सर्व पर्वतांमध्ये अति उंच आहे। तो धराधर आहे। तुझा गर्व पाहून मला वाईट वाटले। पुन्हा अशी चूक करू नकोस। आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठतम असले हे सदैव ध्यानात ठेव। विंद पर्वतास त्यामुळे राग आला। तो देवर्षींना म्हणाला, मी धराधर आहे। मेरू पर्वत कधीही माझ्याबरोबर तुलना करू शकणार नाही। सर्व पर्वत माझ्याशीच आज्ञा मानतात व मलाच मान देतात। विंद पर्वतास देवर्षी म्हणाले, स्वतःला फार श्रेष्ठ समजू नकोस। एक दिवस तुला गर्व संपून जाईल, त्यावेळी तुला माझी आठवण येईल। तुझ्यासारख्या गर्विष्ठाजवळ जास्त वेळ थांबणे इष्ट नाही, असे बोलून नारद मुनी स्वर्गलोकी गेले। हे पाहून विंद पर्वतास वाईट वाटले। तो मेरू पर्वतास पाठीमागे टाकण्यासाठी आकाशाला गवसणी घालू लागला। मेरू पर्वतापेक्षा त्याची शिखरे उंच खूप गेली, त्यामुळे विंद पर्वतास आनंद झाला। नारद मुनी आपल्या शाबासकी देतील असे त्याला वाटू लागले। शंकर पार्वती पते हर हर महादेव। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।